नमस्कार. हरितालिका जवळ आलेली आहे. हा उपवास जो आहे तो सौभाग्यवती स्त्रिया आणि कुमारिका मुली करतात. तर या उपवासासाठी पूजेसाठी काय काय साहित्य लागतं ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. सर्वात आधी इथे पंचामृत घ्यायचं आहे. त्यानंतर 2 उदबत्ते, हळद, कुंकू आणि सुपारी घ्यायची आहे. एक सुपारी आपल्याला लागणार आहे. थोडी साखर घ्यायची आहे आणि तांदूळ थोडा जास्त घ्यायचं आहे कारण पूजेसाठी थोडा जास्त लागतो. उदबत्तीचं एक स्टँड आणि 2 निरांजन घ्यायचे आहेत. हे पंचामृत जे आहे ते दूध, दही, तूप, साखर आणि मध याचं मिश्रण आहे. त्यानंतर बारीक वाळू किंवा माती घ्यायची आहे. फळे घ्यायची आहेत. 3-4 प्रकारची फळं नैवेद्यासाठी घ्यायची आहेत. फुलं घ्यायची आहेत. कापसाचे वस्त्र 2 लागतात ते घेतलेत. एक जानवं घ्यायचं आहे आणि अशा प्रकारचं सौभाग्याचं वाण तुम्हाला पूजेच्या साहित्याच्या दुकानात मिळून जाईल. ते 2 पॅकेट घ्यायचे आहेत आणि 2 हरतालिकेच्या मूर्ती. तसेच पाटावरती अंतरायला एक वस्त्र घ्यायचं आहे लाल कलरचं. पाट किंवा चौरंग ज्यावरती आपण पूजा मांडणार आहोत त्यासाठी पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे. अशा प्रकारे हे सर्व साहित्य आहे. त्याचबरोबर पूजा पूर्ण झाल्यानंतर अशा प्रकारचं एक पुस्तक असतं हरतालिका पूजनचं. त्यामध्ये व्रतकथा आणि आरती असते. त्यासाठी एक पुस्तक लागतं. त्याचबरोबर पाटाच्या किंवा चौरंगाच्या साईडने काढण्यासाठी रांगोळीही लागते. अशा प्रकारे हे सर्व साहित्य आहे. ही पूजा कशी करायची याचाही व्हिडिओ या चॅनेलवरती अपलोड आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि शेअर नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.